पैशाची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणीही व्यक्ती राहू शकतं का? तर याचं उत्तर नाही असं आहे. मग ते पैशाचे व्यवहार, आर्थिक स्वरूपामधले व्यवहार, Google Peच्या माध्यमातून असू देत किंवा एखाद्या ऑनलाईन पद्धतीने असू देत किंवा कॅशच्या स्वरूपामध्ये असू देत, कोणीही पैशाचे व्यवहार केल्याशिवाय राहू शकत नाही, हे मात्र खरं. अनेक लोकांना आपले जे आर्थिक व्यवहार असतात, हे व्यवहार उधारीने करण्याची सवय असते. म्हणजे आता या महिन्यातला जो खर्च आहे, हा एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यायचा, त्याच्याकडून किराणा असेल किंवा इतर काही असेल, त्या वस्तू घरी घेऊन यायच्या, त्याचा वापर करायचा. महिनाकाठी मग पगार झाला की सगळे पैसे एकदम पद्धतीने द्यायचे, यालाच उधारी खातं असं म्हणतात. परंतु हे जे उधारी खातं आहे, याचा जर का व्यवहार व्यवस्थितपणे केला नाही आणि जर का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी उधारी घ्यायची सवय लागत असेल, तर मात्र निश्चितपणाने काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये अघोरी भयानक घटना घडू शकते. आता ही घटना आपल्याला बघण्यासाठी जायचं आहे लातूरमध्ये. लातूरमध्ये बाभळगाव नाका हा परिसर आहे. या परिसरामध्ये एक टपरी व्यावसायिक आहे. हा टपरी व्यावसायिक आहे, याचा व्यवसाय आहे पान सुपारी, सिगरेट, तंबाखू इत्यादी विकण्याचा त्याचा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय करत असताना त्याचा संपूर्ण उदरनिर्वाह या टपरी व्यवसायावरती अवलंबून आहे. या व्यावसायिकाचं नाव आहे गणेश सूर्यवंशी. सकाळी लवकर उठायचं, टपरी उघडायची, दिवसभर गिराईक बघायचं आणि संध्याकाळ झाले की आपापल्या घरी जायचं, असा हा त्याचा दिनक्रम होता. आणि आसपासच्या परिसरातले अनेक व्यक्ती त्याच्याकडे येत होते, कारण हा व्यक्ती अनेकांना उधारी खात्यावरती अनेक गोष्टी पुरवत होता. महिना झाला की हे लोक त्याला त्याची उधारी चुकती करत होते. परंतु या व्यावसायिकाच्या बाबतीमध्ये 2 व्यक्ती अशा आलेल्या आहेत की 50 रुपयाचं जे उधारी खातं होतं, हे या गणेश सूर्यवंशीच्या अंगलट आलं आहे. आता हे कसं अंगलट आलं आहे, ते आता आपण विस्ताराने बघूया. हा जो गणेश सूर्यवंशी आहे, याने अब्बास आणि शेहजाद या व्यक्तींना उधारी खात्यामध्ये काही पान सुपारी, तंबाखू इत्यादी गोष्टी देत असल्या कारणामुळे मग त्याच्याकडे 50 रुपयाचं जे उधारी राहिलेली होती, या कारणावरून हा जो गणेश आहे, याने या दोन्ही व्यक्तींना हटकलेला आहे. आणि तरी देखील त्याची उधारी ही लोक देत नव्हते. आता गोष्ट होती फक्त 50 रुपयाची. त्याच्यामुळे हा जो गणेश आहे, त्याने त्याचे नातेवाईक घेतलेले आहेत. हा त्या 2 व्यक्तींच्या घरी गेलेला आहे आणि दोन्ही व्यक्ती त्यावेळेला घरी नव्हते. त्याच्यामुळे आता गणेश आणि त्याचे नातेवाईक परत येत असताना एका भागामध्ये त्यांना हे अब्बास आणि शेहजाद हे दोन्ही व्यक्ती दिसलेले आहेत. गणेशने या व्यक्तींना आपले 50 रुपयाची उधारी देण्यासाठी सांगितलेलं आहे. आता फक्त 50 रुपयाचा विषय होता, परंतु विषयाने विषय वाढत गेलेला आहे आणि हा जो 50 रुपयाचा उधारी वसूल करण्याचा जो विषय आहे, हा इतका भडकलेला आहे की अब्बास आणि शेहजाद या दोघांनीही गणेश सूर्यवंशीवर प्राणघातक असा हल्ला केलेला आहे. चाकूने हल्ला केला आहे आणि त्या ठिकाणी गणेश धारातीर्थी पडलेला आहे. त्याच्या अंगातून रक्त भळाभळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्याचे जे नातेवाईक होते, यांनी देखील या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या दोघांनी त्यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला आहे आणि त्या दोघांना देखील जखमी झालेला आहे. घटनास्थळापासून हे दोघेही फरार झालेले आहेत. आता पोलीस आलेले आहेत, पोलिसांना पाचारण केलं आहे. पोलिसांनी जी कारवाई करायची ही कारवाई केलेली आहे. परंतु या सगळ्यामधून एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, बघण्यासारखी आहे की जे काही आपलं उधारी खातं असेल, ज्या व्यक्तीकडून आपण पैसे घेत आहोत, हा व्यक्ती आपल्याला कधी ना कधी पैसे मागणारच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि अशा स्वरूपाचे जे व्यवहार असतात, हे व्यवहार चोखपणे ट्रान्सपरंटली कसे होतील हे बघणं गरजेचं आहे. आणि ज्याच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत किंवा आपली उधारी खातं आहे, हा जर का आपल्याला पैसे मागणार असेल, तर त्याने पैसे मागण्याच्या आत वेळेमध्ये जर का आपण पैसे दिले, तर पुढे येणारे जे प्रसंग आहेत, वादंग आहेत, हे टळत असतात. हे आपण सगळ्यांनी प्रत्येकाने लक्षात घेणं हे काळाची गरज आहे. आणि तरी देखील आपल्याला एखाद्याचे पैसे चुकतं करणं शक्य होणार नसेल, तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे आणि वाढीव मुदत घेतली पाहिजे. परंतु या बाबतीमध्ये जर 50 रुपयासाठी एका व्यक्तीचा जर खून होत असेल, तर ही गोष्ट मात्र निश्चित माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण हा व्हिडिओ जर का या भागातून बघत असाल, तर ते देखील नक्की कळवा. त्याचबरोबर अशा स्वरूपाच्या ज्या घटना असतात, सत्य घटना असतात, या प्रसारमाध्यमांमधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेल्या आहेत किंवा मांडलेल्या असतात, तर या बाबतीमध्ये अधिक तपास होणं बाकी असतं. त्याच्यामुळे याच्या बाबतीत अधिक धागेदोरे वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 8 वाजता. काळजी घ्या. धन्यवाद.